तर हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे आणि किचनची पूजा गृहप्रवेशाची पूजा झाल्यानंतर इथे आजीबाबांचं लग्न लावण्यात आलं आणि आम्ही त्यांच्या लग्नात नव्हतो म्हणून आम्हालासुद्धा त्यांचं लग्न बघता आलं आणि खूप मजा येत होती. आणि आता आजीबाबा उखाणे पण घेतील, ते पण तुम्ही ऐका. मेरा नाम होती तीसरी कसम विद्या के साथ खायची म्हणजे जिलेची कसम. अरे वाह! आजी तुम्ही आता तू ग बाई, तिला पण नाही सोडणार काही. बाई ना म्हणून सोडणार नाही काही. घे. काका मी ऐकलंच नाही. मी घेते ऐकायला. हा बोला. असं जोरात घ्यायला पाहिजे बघा. मी किती जोरात घेतो. नाही ना ऐकायला भेटेल. तीन देव दत्तात्रय, अनुसया माता, राजेंद्र रावांचं नाव घेते लक्ष्मीकांता. अरे वा, घेऊन टाका. डबल मी घेतलं तर काय होतं आता. घ्या बाबा. या बाबा. पुनर्विवाह झालाय. तुमच्या लेकीने नाही ऐकलं, पण आता दुसरं घ्यावं का. दुसरे बर उशीवर उशी विद्याच्या बहिणी म्हशीच्या म्हशी. म्हशीला शिंग सावा शिंग का. इकडे बसलाय. कधी आले तुम्ही आत्या? आजी तुम्ही बोला ना. व्हिडिओ चालू. कधी आला तुम्ही? आणि रात्री आले. मला ओळखलं. तर आजीबाबांच्या इथे परत दुसरी पूजा चालू झालेली होती आणि ओम पेटवणार होते आणि ओम करायचा होता आणि सगळ्या फॅमिलीला. आता इथे हे गुरुजी सत्यनारायण कथा ऐकवत आहेत आणि असं जर वातावरण असेल ना तर कथा ऐकायला तर फारच मजा येते. आणि इथे ते कथा ऐकवत होते आणि बघा सगळे खूप मनापासून कथा ऐकत होते, कारण खूपच ऐकायला छान वाटत होतं. प्राप्त होतो त्याला सत्याचं व्रत असं म्हणतात. हे व्रत करत असताना सूर्यास्ताचा अस्त झाल्यानंतर 2 तासापूर्वी केव्हा तरी केलं तरी चालत असतं. या देवाचं पूजन करत असताना या देवाला प्रसाद काय अर्पण करावा. दूध, तूप, साखर, रवा, केळी सव्वाच्या मापात घेऊन या देवाला प्रसाद अर्पण करावा. आडोशी पडोशी नातेवाईक यांना कथा ऐकण्याकरता बोलावं. कथा झाल्यानंतर सर्वांनी त्या देवाची आरती करावी, तीर्थप्रसाद घ्यावा. जमलेल्या पाहुण्यांनी सोबत बसून भोजन करावं. रात्री भजन कीर्तन करावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजन करावं. जो कोणी या कलियुगामध्ये या नारायणाचं मनापासून पूजन करेल त्याच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील असं भगवंताने नारदाला सांगितलं. नारद मुनी वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये आले आणि ज्या नारद पुराणामध्ये जी कथा लिहिली तीच कथा मी तुमच्या घरच्या कथेमध्ये सांगत आहे. यात संशय नाही. हरिणवा हरिणवा ग्रंथपुराचा प्रथम अध्याय गोळा कृष्णार्पण वस्तू. तुम्ही घेतला का? वा, या खायला प्रसाद. चला मग खाली घेऊन जाऊ वाटायला. पहिले इथं वडेपाव वगैरे घेऊन जा. तर आता हे चाललेले आहे घरी. ईशान पण चालले आहे घरी. काय करू ओवी? बाय ओवी. मी कोण आहे? बाय 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 ओवी. बाय.